यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त आपल्या माहेरी सारंगपूर या ठिकाणी गुढी उभारलेली आहे। आपल्या आईच्या नावाचं जे वाचनालय आहे त्या वाचनालयाजवळ आज गुढी या ठिकाणी उभारली आहे। गुढीपाडव्याचा सण जो आहे तो एकत्रित पाटील दाम्पत्याने जो आहे तो आपल्या या ठिकाणी मूळ गावी येत या ठिकाणी साजरा केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार हेमंत पाटील आहेत। गुढीपाडवा आज सहकुटुंब या ठिकाणी तुमच्या सासरी साजरा करताय, काय सांगा? मनापासनं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला, त्याचबरोबर माझ्या हिंगोली नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। ही खरं म्हणजे नवीन सुरुवात असते आणि राजश्रीचा जो पारंपरिक वाडा आहे तिथं आज ही आम्ही गुढी उभारत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून खरं म्हणजे इथं आम्ही आलेलो नव्हतो। त्यांचं वतन आहे, शेतीबाडी आहे आणि सगळे नातेसंबंध यांचे या भागामध्ये आहेत आणि या निमित्तानं जे काही शेकडो वर्षापासूनचं त्यांचं पारंपरिक जे वतन आहे तिथं येऊन ही गुढी उभारताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला सर्वांना आहे। मनापासून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। निवडणुकीचा काळ आहे, धकाधकीचा सगळा काळ आहे। सासरी तुम्ही आज या ठिकाणी आला आणि ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ही गुढी जी उभारली ही विजयाची गुढी ठरणार। निश्चित जी काही सुरुवात असते आपल्याला माहित आहे की ही चैत्राची पालवी ज्या पद्धतीनं फुटत असते त्या पद्धतीनं निश्चित ही जी गुढी आहे ही विजयाची आहे आणि ही गुढी आज उभी केलेली आहे आणि या गुढीच्या रूपानं भगवा या मतदारसंघावर फडकवल्याशिवाय राहणार नाही। राजश्री पाटील सुद्धा आहेत। आज माहेरी येऊन गुढीपाडवा साजरा करताय, कसं वाटतंय? खूप आनंदाचा दिवस आहे। सगळ्यात पहिल्यांदा माझ्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातील माझ्या सगळ्या माहेरच्या लोकांना मनापासून नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचवेळी माझ्या सासरच्याही लोकांना तेवढ्याच मनापासून भरभरून खूप खूप शुभेच्छा देते। निश्चितच या महल्लेवाड्यात माझं बालपण गेलेलं आहे। साहेब जरी आत्ता म्हणले की आम्ही कधी आलो नाही, परंतु दरवर्षी मी माझ्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त इथे कार्यक्रम घेत असते आणि कार्तिक पौर्णिमेला आमच्या गावातील सगळ्या लेकीबाई गावात येत असतात आणि वेगवेगळ्या सणानिमित्त माझं या वाड्यात कायमच येणं राहतं। त्याच्यामुळे फक्त आजचं येणं जरासं वेगळं आहे। आज या ठिकाणी गुढी उभारून आम्ही नवीन वर्षाची आणि माझ्या एका नवीन वाटचालीची मी सुरुवात करते आहे। ही सुरुवात या वाड्यातून करायला मिळते आहे। आज माझे वडील कैलासभाई बाबासाहेब महल्ले आणि आई पुष्पाताई महल्ले या दोघांचेही आशीर्वाद, या गावातील सर्व माझ्या ग्रामस्थ माहेरवासियांचे आशीर्वाद, माझे सगळं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे, त्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात आहे आणि निश्चितच एक सुंदर सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। खूप आनंद वाटतोय। निश्चित एक नवी सुरुवात जी आहे ती या संपूर्ण गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे आणि ही गुढी विजयाची गुढी असेल असं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।